मालिका आणि चित्रपटांतून अनेक नवनवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अनेक अभिनेत्री प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतात. कित्येक वर्ष आपल्या अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. मात्र पुढे त्यांच्या करिअरची गाडी एका वेगळ्याच मार्गावर जाऊन थांबते. आपलं घर, संसार यात त्या रमून जातात. फार कमी अभिनेत्री अशा आहेत ज्या संसारासोबतच आपलं करिअर देखील सुरू ठेवतात. बहुतांश अभिनेत्री या सिने इंडस्ट्रीला रामराम ठोकतात. अशीच एक अभिनेत्री, त्या अभिनेत्रीविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कलारंजन या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. असंभव, साहेब बीबी आणि मी, वादळवाट, पछाडलेला, राजा शिवछत्रपती, वरात आली घरात, घर श्रीमंतांचं, देखणी बायको दुसऱ्याची अशा अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून आपल्या सहज सुंदर अभिनय शैली व संवादफेक यामुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच नीलम शिर्के सामंत. त्यांची वादळवाटमधील विशाखा ही भूमिका, त्याचबरोबर त्यांनी साकारलेली असंभव या मालिकेतील सुलेखा ही भूमिका या अतिशय गाजल्या. झी मराठी उत्सव नात्यांचा या पुरस्कार सोहळ्यात त्यांना याबद्दल सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री असं अवॉर्ड देखील मिळालं. परंतु बरीच वर्षे त्या पुन्हा पडद्यावर दिसल्या नाहीत. पण त्यानंतर त्यांची 2024 साली बालरंगभूमीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सिनेसृष्टीपासून नीलम शिर्के या दूर गेल्या असल्या तरी त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात आणि भटकंतीची आवड असल्याने नीलम शिर्के या त्यांचे ट्रिपचे फोटो सतत शेअर करताना दिसून येतात. सध्या त्या त्यांच्या कुटुंबासह रत्नागिरीत वास्तव्यास आहेत. अशाच प्रसिद्धी झोतापासून दूर राहिलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींविषयी पुन्हा भेटू कलारंजनच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.